त्याच्याबद्दल आमचं एकच मत आहे, विमानतळापेक्षा आम्हाला बाकी सुविधा देणं गरजेचं आहे। विमानतळ म्हणजे आम्हाला बरबाद करण्याचा खेळ आहे। बाकी सोय म्हणजे कशी? बाकी सोय पाणी दिलं पाहिजे, लाईट येते 2 तास, लाईट निदान 4 तास दिली पाहिजे, पण बिल 8 तासाचंच घेतलं जातं, 24 तासाचं। याचं कंप्लेंट केलेलं बिलाचं? कंप्लीट करून आमच्या सारख्याला कोण बाजून खातो? डीपी जळली तर 8 दिवस डीपी नाही आम्हाला आता। विमानतळ गरिबासाठी नाही, आणि आम्ही विमानतळात बसून कुठं जाणार? आता इथनं जर आम्ही गेलो, आम्हाला कुठं राहणार? राहायला एक कुठं तरी 2 गुंठ जागा देणार। आता माझ्याकडे 12 गाय आहे, 2 गुंठ्यात 12 गाय बांधू शकतो का? Children are traveling from Pargaon to Pune for the education, high education. डेव्हलपमेंट करायचं तुम्ही कॉलेज स्कूल सगळं हे करा ना, एज्युकेशन सगळं ॲग्रिकल्चर कॉलेज इंट्रोड्यूस करा। ॲग्रिकल्चर सेक्टर आहे ना, तर ॲग्रिकल्चर कॉलेज स्टार्ट करा इकडे। इट विल बी मच बेटर, गावातल्या लोकांसाठी खूप चांगलं होईल। मानसिक तणाव राहतोच ना। मानसिक तणाव म्हणजे शेवटी शासन आहे, शासनाच्या विरोधामध्ये सहज सामान्य माणूस जाऊ शकत नाही, आणि मग 4 जण अशी जाणारी आहेत, तर त्याच्यामुळे सामान्य माणसावर हा मानसिक तणाव राहतोच। उद्या काय होईल, किशी होतील, भानगडी होतील, अशा झालेले आहेत ना या विमानतळाच्या ह्याच्यात, त्याच्यामुळे सामान्य माणूस थोडा दचकून असतो। आणि गावातले